यते न्यूनंदस्मयतोपयते त्रिगंधस्मयते नमः अग्नये नमः. हात जोडायचे, अग्नीची प्रार्थना करायची. ओम स्वस्ते श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम् आयुष्यं धैर्यारोग्यं देहि मे हव्यवाहन ओम नमः इति प्रमादात् कुर्वतां कर्म प्रचवेदात् वृष्येत स्मरणादेव तद्विष्णु संपूर्णो स्यात् श्रुतिः प्रायश्चित्तान्यशेषाणि तप कर्मात्मिकानि वै यानि तेषां शेषाणां कृष्णानुस्मरणं परं कृष्ण 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 यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपोहोम क्रियादिषु न्यूनं संपूर्णतां याते सद्यो वन्दे तमाच्युताम्. हातामध्ये पाणी घ्यायचं, उदक सोडायचंय. उंजळ करा, पाणी हातामध्ये घेऊन ठेवा. मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम म्हणायचं. मया कृतस्य आचार्यादि द्वारा संकल्पित सग्रहमख होम हवन कर्मणः सांगता सिद्ध्यर्थम तत संपूर्ण फल प्राप्त्यर्थम आचार्याय निष्क्रय द्वारा गोप्रदानम तथा हवन कर्तृकेभ्यो ब्राह्मणेभ्यः यथा संभावित दक्षिणा प्रदानम इदम आवाहित देवता विसर्जनान्ते अधिकारिणे आचार्याय पीठ प्रदानम करिष्ये. पाणी सोडायचं. गंधाक्षत बोल घ्या, पाण्याबरोबर सोडायचं. यज्ञ साधन भूताया विश्वस्य गगनाशिने विश्वरूप नाशेषद्वया स्वरः मानसो स्वर ऋषधोर्ते प्रणमर्द्यस्य रक्षाणो ब्रह्मणस्पते सखा वीरो नरिषति यमिन्द्रो ब्रह्मणस्पतिः सोमो हिनोति मर्त्यं त्वन्दं ब्रह्मणस्पते सोम इन्द्र समर्त्यं दक्षिणापात्वंहसः शतन्येव शरदो वर्धमान इत्यपि निगमो भवति शतमिति शतं दीर्घमायुरमरुद एनावर्धयन्ति शतमेनमेव शतात्महानं भवति शतमनन्दं भवति शतमैश्वर्यं भवति शतमिति शतं दीर्घमायुः श्रेरवर्चस्वमायुष्यमारोग्यमावेधात् शोभमानं महीयते धान्यं धनं वशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. स्वस्ति मंत्रार्था सफला सन्तु वाहित देवता सुप्रसन्ना वरदा भवन्तु. ते आपल्या मस्तकाला लावायचं. अंते पोष्टे स्तोष्टेष्टास्तु म्हणायचं. तथास्तु. उठायचं, देवाला नमस्कार करा. ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो.
बापा गुरु कृपाधना तोडिया बंधना माया मोहा मोह जाळ माझे कोण निरशील तुझ वीण दया सद्गुरु राया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो समस्त ग्रामजन भक्तजन प्रतिनिधी भूतः विक्रम शर्मा अहम मम सर्वेषां सकुटुम्बानाम् अस्मिन् ग्रामे वसतां भक्तजनानां द्विपद चतुष्पदांच कर्म विपाकजन्य दुःख दारिद्र्य दौर्भाग्य ग्रहपीडा इति भयादि सकल अरिष्ट निवृत्ति पूर्वकं सकल सुख सौभाग्य क्षेम सुभिक्ष धनधान्यैः ऐश्वर्य पुत्रपौत्रादि वंश अभिवृद्धि ऐहिक पारलौकिक अभ्युदय निःश्रेयस संसिद्धये धर्मार्थ काममोक्ष रूप पुरुषार्थ चतुष्टय प्राप्तये तथा च अस्माकं सर्वेषां शरीरे उत्पन्न उत्पत्स्यमान नानाविध रोग पीडा क्लेश परिहारार्थं ग्रह भूत प्रेत पिशाचादि क्षुद्रदेवता सिद्ध अभिशापादि विविध उपद्रव शान्त्यर्थं सर्वेषां शरीरे आरोग्य प्राप्त्यर्थं तथा च सर्वेषां जन्म लग्न जन्म राशेः सकाशात् अनिष्ट स्थान स्थित ग्रहाणां पीडा परिहारार्थं सदैव एकादश स्थानादि शुभफल प्राप्त्यर्थं शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्टि अर्थञ्च श्री परमेश्वर प्रीत्यर्थं श्री महागणपति देवता प्रतिवार्षिक उत्सव अंगभूत श्री महाविष्णु देवता कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम चालेल ना श्री महाविष्णु प्रीत्यर्थम ब्राह्मण द्वारा कृत जप पुरुष सूक्तस्य जप कर्मणः सांगता सिद्ध्यर्थम अद्य महाविष्णु देवता प्रीत्यर्थम पुरुष सूक्त षोडश आवृत्ति प्रतिमंत्रान्ते यथा लाभ द्रव्यैः सग्रहमख हवनाख्यम एवं
विष्णु विष्णु यागाख्यम यागाख्यम कर्म कर्म करिष्ये तत्रादौ निर्विघ्नदासितरदं महागणपति पूजनं स्वस्य पुण्यः वाचनं मातृका पूजनं नांदे श्राद्धम आचार्य वर्णं च करिष्ये संतु बसायचं खाली दीर्घानागानद्योगिरे श्रेणी विष्णुपदाने च तेनाय प्रमाणेन पुण्यहं दीर्घमायुरस्तुति भवन्तो ब्रुवन्तो तेनाय प्रमाणेन पुण्यहं दीर्घमायुरस्तु शृणुयामदेवाभद्रं पश्येमाक्षभिर्त्राः भागं देवेभ्यो विदधात्यायं प्रचन्द्रमास्तिरत दीर्घमायोः ॐ उच्चादिविदक्षिणावन्तो स्तुर्यश्वदा सहते सूर्येण त्वं भोजं देवासो दासोम प्रतिरन्दायोः ॐ प्रसन्ना समः उत्तरकलशे स्थितजलमादायु होते तसे करत शिवायचे कर्तुर्वामदः पत्नी मुराजा बोदेवी हवामंदो या साम्राज्या वरुणजाति मध्ये सत्यानंदशंकरानां मधुसूदन भावकासा बोदेवी हवामंदो महादेव विष्णु वाजय विरागदम वाजशमे प्रसवशमे प्रयतिशमे प्रसिद्धिशमे धीतिशमे क्रतुशमे स्वरशमे श्लोकशमे श्रावशमे श्रुतिशमे ज्योतिशमे सुवशमे प्राणशमे बाणशमे व्यानशमे सुषमे चित्तंजमाधीतंजमे वाचमे मनशमे चक्षुषमे श्रोत्रंजमे दक्षशमे बलंजमोजशमे सहशमायुषमे जराचम तनोशमे शर्मजमे वरमजमे अंगानिजमे सानिजमे परुगासजमे शरीरानिजमे जयशंजमाधिपत्यंजमे मन्युषमे भामशमे मशमे मशमे जयमाचमे महिमाचमे वरिमाचमे प्रथमाचमे वर्षमाचमे द्रागुयाचमे वृद्धंजमे वृद्धिशमे सत्यंजमे श्रद्धाचमे जगच्चमे धनंजमे वशचमे कृषिशमे क्रीडाचमे मोदशमे जातंजमे जनिषमानंजमे सूक्तंजमे सुकृतंजमे वित्तंजमे वेद्यंजमे भूतंजमे भविष्यचमे सुवतंजमरुद्धंजमरुद्धिशमे क्लुप्तंजमे क्लुतिशमे मतिशमे सुमतिशमे शंचमे मयशमे प्रियंचमे लोकामशमे कामशमे सौमनसशमे भद्रंजमे श्रेयशमे वस्यशमे यशशमे भगशमे द्रविणंजमे सौमिचमे ज्ञात्रंजमे सुषमे प्रसूषमे श्रीरंजमे लयशमरुतंजमे मृतंजमे यक्ष्मंजमे नामयचमे जीवातुषमे दीर्घायुत्वंजमे नमित्रंजमे भजंजमे सुगंजमे शयनंजमे सुषाचमे सुद्रंजमे ऊर्षमे सुधृताचमे भयशमे रसशमे घृतंजमे मधुशमे सगृशमे सपेदिशमे कृषिशमे वृष्टिशमे जयत्रंजमोद्भिद्यंजमे रयशमे राजशमे पुष्टिशमे भूजमे प्रभुजमे भूजमे भूयशमे पूर्णंजमे पूर्णतरंजमे शमे कूयवाशमे 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 कूयमे श्यामंजमे लोहंजमे अग्निशमापशमे शमोषधयशमे कृषभचंजमे कृषभचंजमे ग्राम्याशमे वशवारण्याश यज्ञेन कलबन्धां वित्तंजमे वित्तिशमे भूतंजमे भूतिशमे वसुजमे वसतिशमे शक्तिशमे र्धशमे मशमैतिशमे गतिशमे अग्निशमे इंद्रशमे सोमशमे इंद्रशमे सविताशमे इंद्रशमे सरस्वती शमे इंद्रशमे भूषाशमे इंद्रशमे बृहस्पतिशमे इंद्रशमे नेत्रशमे इंद्रशमे इंद्रशमे त्वष्टाशमे इंद्रशमे धाताशमे इंद्रशमे विष्णुशमे इंद्रशमे शिनौशमे इंद्रशमे मरुतशमे सूरया
देवीव चक्षुराततं तद्विप्रासो विपन्यवोदाग्रवांसमिन्धते विष्णोर्यत् धारयन् दिशंसति प्रसरंसादवान्दस्य विभाय सद्यथा पुनरा ग्रन्थं पुनर्निग्रन्थमन्धं वह्नीयानमयोगं वान्दतो धारणाय निहन्या तादृक्तद्यद्धारयन् दिशंसति सन्दद्ये सन्ददये श्रहैरव चिन्नैरयन्ति य एवं विद्वांसो यन्ते यन्ते मंगलमूर्ति। ओम विज्योतिषा बृहता भात्यग्निराविर्विश्वानि गृणुते महितवा प्रादेवीरमाया सहते दुरेवा शिशीते शृंगे रक्षसे विनिक्षे स्वाहा वृषोजारोग्नय इदन्न मम संवत्सराविड विश्वोभ्यो स्वाहा ओम मानसो ईरान्मानो रुद्रपामितो वदेरविष्वन्दसलमिद्वाहवामहे कैषण्डमदं ललाटे कश्यपसत्राय समिति कण्ठे अगस्तस्य त्रयशमिति राभौ यद्देवानां त्रयशमिति दक्षिणस्कन्धे धर्मेऽसु त्रयशमिति वामस्कन्धे सर्वमसु त्रयशमिति जरा इकडे हळदी कुंकवाच्या वाटेत अग्निनारायण मानले पुनार्थे चंदनम समर्पयामि नारायण अलंकार हळदी कुंकवाच्या वाट्या चंदनाचे चंदनम नारायण अलंकारार्थे स्वाहा इमा स्वधा इमा हरिद्राम समर्पयामि नमस्करोमि ओमित्वामि द्राक्षं जगन्नाथे अशुभरायणिकण्ठे अनशशकाजुन्नाभो यदेवानां द्राक्षं मत्स्यन्दे तन्मेरसुद्राक्षं मामस्यन्दे सर्वदाक्षं सरसि ओम तमे कानजल नमः स्वस्ति धर्म मया कृतस्याचार्यादि द्वारा स्वक्रमसहर्षयागकर्मण संगता सिद्ध्यर्थम फल प्राप्त्यर्थम ब्राह्मणाय द्वारा
तथा ब्राह्मणेभ्यः यथा सम्भवो दक्षिणाप्रदानं तथा विसर्जनान्ते प्रदानं च करिष्ये स्वस्य सुदीर्घमाशेषानाशनी विश्वरूपदेव प्रियता मम या गवायदमस्क्रयद्वारा गोप्रदानम् अधिकारिणे ब्रह्मणोभ्यमहं सम्प्रभते सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशोरपादवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः ब्राह्मणेभ्यः सकलाराधनैश्वर्तितमस्तु अवेशयमं पुनरदुः आहार छन्दवा वेदन्दवा पुनरागा पुनर्नवा सर्वांग सर्वान्धे चक्षु सर्वमायुष्यते विदम् ॐ अतो देवा वन्दनो यतो विष्णुर्विरक्रमे पृथिव्या सप्तधामाभिः इदं विष्णुर्विरक्रमे त्रेधानि ददे पदं समूलमस्य वांसुरे त्रीणि पदविरक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः अधो धर्माणि धारयन् विष्णो कर्माणि पश्यत यतो व्रतानि वस्वशे इन्द्रस्य युर्यस्य तद विष्णो परमं वदं सदा पश्यन्ति सूरया दिवीव चक्षुरा तदं तद्विप्रासो विपन्यवो राघ्रवंसविन्दते विष्णोर्यत्परमं पदम् ॐ श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शोभमानं महीयते धान्यं धनं वशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरम् स्वस्ति मन्त्रार्थाः सफलाः सन्तु सन्तु देवता प्रसन्ना वरदाः भवतु भवन्तु अस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु शान्तिः पुष्टे स्तुष्टिष्टास्तु नमस्कार नाव घेतो सगळी धैर्य होता मी कुठे राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले वनी विक्रमरावांचे नाव सर्वांच्या पडोकानी. आता तुम्ही आम्हाला माहितीच नाही. बापूला ऐकाय कमी आहे. मी आधीच सांगितलं आम्ही धैर्य होत सगळी माणसं होऊ दे. पुन्हा पुन्हा तेच रिपीट करत आले. व्यक्तींचा सत्कार करण्याचं ठरलेलं आहे. त्याच्यापैकी एक मेंबर म्हणजे आमची आते, ती आजारी असल्यामुळे ती आज आलेली आहे. ती परत त्या जन्माच्या दिवशी येणार नाही, म्हणून तिचा सत्कार आमच्या मंडळातले ज्येष्ठ सदाशिव उपाध्याय यांना मी करायला सांगतो. तरी त्यांनी शाल आणि श्रीफळ त्यांना दिल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. या बाजूने असा असा राहता देताना राहत उभा हात एक मिनिट फोटो काढतोय. हा द्या.
ह्यांचे वडील ते माझे मामा पण आणि सासरे पण, त्यामुळं लहानपणापासून अगदी मी इथे गावी यायचा, ह्यांच्या गावी यायचा, खेळायचा. शाळेला सुट्टी झाली की आम्ही मामांकडे पळायचे. बऱ्याच वर्षानंतर, त्यावेळी मग ते आमच्या लग्नाचा काही संबंध नव्हता. पुढे मला काय लग्न होईल हेही कोणाला माहीत नाही, कारण त्या लग्न अशी होत नसत, वडील ठरवत आणि तशी लग्न व्हायची. पण आम्ही इथे यायचे आणि यायचे बऱ्याच वर्ष. असं ज्यांची सांपत्तिक परिस्थिती काय कोणाचीही चांगली नव्हती, कोणी मुलं वारावर जाऊन शिकतायत, कोणी दुसरीकडे राहिले आहेत, अशा कोणाच्या कुठल्या तरी आश्रयानं ती मुलं शिकत मोठी झाली. तर माझ्या मामी आणि आताच्या सासूबाई यांनी एका सत्पात्रित ब्राह्मणाला विचारलं, का हो ही अशी परिस्थिती का आमच्यावर? तर त्यांनी विचार करून सांगितलं की तुम्ही तुमचा देव आणलाय, पण तो तूर्तास कुठेतरी अंधारात राहिलेला आहे, त्याची पूजा अर्चा सेवा नीट घडत नाही. अशा वेळी आमच्या सासूबाई पुढे आल्या, त्यांनी ते देऊळ शोधून काढला आणि तिथपासून देऊळ होतं पण अगदी छोटस गुमटी होती. आणि त्याची नुसती पूजा दुपारी येऊन कोणीतरी पूजा करायचं फक्त. आणि असं हे नव्हतं म्हणजे तेव्हा आजूबाजूला पण सगळं भरपूर घराला जंगल, पण जंगल, सर्वत्र जंगल. ही जी वाडी आहे ती होती, पण असं जंगल होतं. वाडी कुठली? आता ही जी वाडी पाठीमाग आहे ही जमीन यांचीच आहे. यांनी त्या कुणबी लोकांना राहायला दिलं. आमच्या जागेत घरं बांधा आणि खुशाल राहा आनंद. आणि अशी बऱ्याच दिवस असं चालल्यानंतर ह्या सासूबाईंना ते कळलं आणि त्यांनी संध्याकाळी येऊन दिवा लावायला सुरुवात केली, सांजवात लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग या लोकांच्या मनात जे काय आलं तर त्यांनी आपल्यातले थोडे पैसे बाजूला काढून, आपल्यातला खर्च काढून हा देवाचा उत्सव दरवर्षी 4 दिवस करायचा तर ठरवलं. आणि त्याप्रमाणे त्या उत्सवाची सुरुवात म्हणजे 1954 साली झाली. 1953 साली. आणि पहिल्यांदा म्हणजे काय नुसतं आरती, मंत्रपुष्प आणि असं आणि त्या घरातलेच ते कौटुंबिक कार्यक्रम, नाटक बिटक करायचे, पण घरातली, बाहेरच्या कोणाचा संबंध यायची नाही. हा, हौशी कलाकार पण घरातले, हौशी आपते घरातले, फॅमिलीच्या बाहेर ते गेलं नाही. आणि अजूनच बरंचसं स्वरूप हे फॅमिलीतच राहिलेलं आहे. आणि करता करता अशी सेवेला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर यांची परिस्थिती पण खूप नंतर बदल झाला. आज जी परिस्थिती दिसते ती त्या काळी नव्हती. आणि त्यामुळे गणपतीवर त्यांची श्रद्धा जी झाली ती त्यानं झाली. सुरुवात केली ती साधारण असं वर्गणी काय कशा स्वरूपात गोळा करून काय जो काय खर्च येईल तो सर्वांनी विभागून घ्यायचा आणि काढायचा. ₹1.25 रुपया ही म्हणते, ₹1.25 त्यावेळी वर्गणी ठरवली. 5 घरं, तेवढ्यात तो खर्च लिमिट. घरात जेवढे मिळवणारे असतील त्यांनी ₹1.25 द्यायचा. 53 साली. 53 साली. आणि मग आता ऐच्छिक, आता गेले 10-15 वर्ष हा गणपती वरदायी ठरल्यानंतर अहमामिकेनं लोक पुढे येतात आणि सगळा खर्च मी करतो असे पुढचे नंबर लागलेले आहेत काही वर्षांचे. पुढचा खर्च आम्ही करणार. मी ज्यावेळी एकदा मी सुद्धा खर्च केला त्यावेळी 2-3 हजार रुपयात सगळा खर्च झाला. आता खर्च झाला 15 हजारात झाला. पण आता मी दरवर्षी जशी याच्यात लिव्हिंग मध्ये फरक होतोय ना तसा याच्यामध्ये फरक चालला. पण आज सुद्धा अहमामिकेन आपला नंबर लावून उत्सव करणारी माणसं काही लाईनीत उभी आहेत. बरोबर. आणि अशात हे 50 साल उजाडलेलं आहे. बरोबर. आणि आता देणगी रूपानं पैसे देतात, पण ह्यांची देणगी जवळजवळ खर्च काही होत नाही, कारण खर्च बाहेरच्या बाहेर हा भागात असल्यामुळे देणगी तशीच राहते. आणि त्यामुळे देवा या वर्षीचा खर्च ह्या देणगी बिणगी कुणी द्यायची असले द्या, पण खर्च त्यातून करायचा असा निर्णय घेतला. आणि आखून प्रत्येक 4 खाती 5 खाती निर्माण केली. त्या प्रत्येक खात्यात कुणी ढवळाढवळ न करता सर्वांनी काम करायचं अशा तऱ्हे त्यांच्या कार्यकारी मंडळाने निर्णय घेतला. दुसरा गेल्या वर्षी त्यांनी निर्णय घेतला, गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधी वर्षी, की गणपती देऊळ बांधायचं. आणि त्यासाठी ह्या 5 घरांनी प्रत्येक घरटी 50,000 रुपये जमा करायचे. ते तुम्ही स्वतः जमा करा, स्वतःचे द्या, तुमच्या घरातले इतर लोक भाग घेऊन देत, तुमचे नातलोक तुम्हाला, पण प्रत्येकानं 50,000 रुपये जमा करून द्यायचे. त्यात या लोकांनी आपली बरीचशी रक्कम घातली, बाकीची त्यांच्या नातेवाईकाकडनं कुणी देणारा भेटला दाता त्याच्याकडून अशी जमा करून प्रत्येकानं हे पैसे जमा केले. आणि त्याच्यातून आजचं हे मंदिर उभं राहिलेलं आहे.
आणि शानदार सोहळा हा त्यातून निर्माण झाला. बर बर चला ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला काही सांगायचं आहे आता अजून? तुला काय सांगायचं का? नाही तसं काय तर ह्यांनी सगळं सांगितलं. बर पण हे गणपतीचं सेवा करायला लागल्यापासून सगळ्या लोकांचं हे झालं म्हणजे समृद्धी सगळे आज आमची ती सुधारली सगळी परिस्थिती. आज 65 वयाच्या वरच्या मंडळींचा सत्कार करणार त्यावेळी. होय, होय. जन्माच्या दिवशी. हा, त्याच्यात माझ्या बायकोचा नंबर आहे. वा, वा, वा. हा महत्वाचा वा. धन्यवाद. आजी सांग, सुरुवात केली तरी चालेल. माझं लग्न 14 वर्ष झालं तेव्हा ह्या देवळात रोजची पूजा आणखी बाकी काही होत नसे. 2 वर्षांनी मला असं वाटायला लागलं की आपल्याकडे का नाही उत्सव. मी गणपतीला कायम येत असे संकष्टी चतुर्थी आणि उत्सव का नाही असं मला वाटलं. तेव्हा मी काय म्हटलं आपल्याकडे उत्सव करूया म्हणून सुरुवातीला आरत्या मंत्रपुष्प, मग थोडे दिवस भजन बिजन असं. आणि पैसा कोणी खर्च करायचा, लोक तेव्हा केवढे पैसेवाले नव्हते. 8 आणे वर्गणी काढायची, कुणी रुपया काय 5 रुपये देऊन असं जमा केलेले आमच्याच मंडळीत. आणि कैनू करायला लागू बुवा ठरवलेले. मग 1 वर्ष बुवानी जेवायला वाढायचे. असं म्हणता म्हणता मग सगळ्या मुलांना सगळ्यांना आपुलकी वाढली. आणि आता इतकं झालं. चला आणखी काय. आणि जर आता यांची ओळख पण सांगा तुम्ही. ह्या सगळ्या ह्या आमच्या माहेर आते नणंद आमची ही. हा, ही पहिल्यापासून उत्सवाला आम्हाला म्हणजे आपला गणपती काय म्हणायचा. नाव आहे यांचं? हर्दीकर. बरं हा. ठीक आहे. त्या उत्सवाला यायचं. त्यांचं हे समजे काय ते तुम्ही अर्थ केला होता ते काय मुलं बिलं घेऊन उत्सवाला यायची. काय तेव्हा साधा उत्सव होता. समाराधनाला म्हणजे आम्ही पत्रावळी जेवायला मस्त गोड म्हणून मस्त गुळाचा भात हे करायचं. पण समारत्न करायची यजमान तात्या होते ना, ते बरेचसे भाग देत असत त्याच्यामध्ये सगळ्या. लोकांचं रंजन करण्यामध्ये. मग हा देव लोकांना दिसावा कसा म्हणून नाटक करायचं. तर नाटकाला कुठे पार्टी उठायचं. 4 गावचे 4 जाऊन काढायचे. त्यांच्या सगळ्या उठावशा मी माझ्या घरी करायच्या. हा, जेवण खाण नाश्ते काय विलासी पैशावर मदत नव्हतीच असं सगळं जमातून जेवण शिकवायला यायचे. पण ती सगळी व्यवस्था आमच्याकडे होती. आणि हे मोठे मुलगे होईपर्यंत आम्ही केलेली. मग हे बाकीचे सगळे लोक आहेत ना ते मदतीला येऊन. पण 10 वर्ष तर हे आम्ही चालू ठेवलेलं. हा, सुरुवातीची 10 वर्ष. हो, हे आम्ही मग हे आता सगळे मग नाटकात 15 वर्ष सगळे मुलगे यायला लागले घरातले. पण आम्ही इथला एक पार्टी असे शाळेत मस्त गोळा करून आणायचे. आणि आणखीन काही गावाबद्दल गाव म्हणजे आपलं गाव पहिलं असं वाड्यांचं गाव आम्ही फडजी आणून ठेवलेले आम्हाला शेट्याने आणून ठेवलेले. देवाची पूजा करण्याकरता आणून ठेवलेले शेत दिले. शेत बित दिलेली ते मानकरी शेती मानकरी. मग असं चालू केलेलं. मग आमच्या घरात कोणाकडे गंडे असं यायला लागले नुकसान तर ते होते बाबू काका म्हणून. त्यांना जाऊन विचारलेलं. ते म्हणाले हा गणपती जो तुमचा आहे ना हा तुमचा घरच्या प्रमाणे त्याला तुम्ही मागं ठेवलात. बरोबर. त्याचं काहीतरी करा. हा म्हणून. आणि इथे कुव्याचे एक रामदासी म्हणून होते सुरुवे. ते म्हणाले तुम्ही जर इथे मोठं केलं तर आम्ही कधी आमच्या गणपतीचे कमी होईल. तर त्यांना आम्ही सांगितलं आम्ही चतुर्थी दिवशी रात्री प्रोग्राम काही करणार नाही. पंचमीला आमच्याकडे. त्यापासून आमच्याकडे पंचमीला प्रोग्राम रात्रीचा. तेव्हा आरत्या बिरत्या ह्याचं होतं. नाचणं बिचं तेव्हा नव्हतं. मग त्या मुलाने नव्हत्या नुसतं आपलं हे करायचं. ते वन मला सांगायला तरी 10 वर्ष झाली झाली. हा, 10-12 वर्षपूर्वीपासून होते हे नाचायला लागायचं. म्हणजे बघा आता किती वर्ष. मी आता 73 वर्षाचा आहे. नाचत असे. दुखण्यामुळे पाय दुखतात म्हणून नाही ना. मी इथली महाटवाचे पाद्य. आम्ही 3 बहिणी. ती माझी बहिणी. आम्ही पूर्वी तर नाही का 6 वेळापासून आम्ही गणपतीची पूजा करायची. नंतर गणपतीची पूजा करून राईत जायचं. राईत गणपती इथे. आणि तिथे नंतर पुष्कळ वर्ष होता. पण नंतर ही माझी भाऊजर म्हणाले तिकडे आपण जातो मग इथे का करू नये आपण म्हणून इथं उत्सव सुरू केला असा. मग माझे भाऊ चुलत भाऊ सगळे इथं उत्सवाला असं नाटक करीत तीर्थ हे करीत आरत्या असा कमी होता जरा. पण नंतर आता नातू बितू हे झाले ना सगळे वाचे त्याने आता केल्याने उत्साह चांगला करतात. जिकडून येतात उत्सवाला सगळे आनंद सगळा आहे. मला देऊळ जायची इच्छा होती बरीच. तर माझ्या मुलग्याने सुनन इकडे मला आणली त्या करून आणि मला सगळं दाखवून आनंद झाला भयंकर बघून.
माझी इच्छा होती की इथे करायची. आम्ही छत्री करवली होती आमची माहेरपासून पाहिजे अशी गणपतीवर, ती सुद्धा मला बघायची होती. बर म्हणून मी म्हटलं आज या सगळ्यांनी मनावर मुलग्याने सुनून घेतला आणि बाई इथं आणलेली मला बर. करून. आता लोकांनी पुष्कळ चांदीची भांडी दिली नाही, हे पण घाला त्याच्यात. होय चालेल घालतो बरोबर आहे, दिसायलाच पाहिजे हा. लोकांनी काय काय हा, दिलं. भांडी दिली नाहीत. आता पुष्कळ गणपतीचं झालंय, होय. लोकांना पण गणपतीने भरपूर दिलं नाही. हो हा, भरपूर छान छान झालं. ह्यांचे वडील गणपती सगळ्यांना मोठं केलं आणि सगळ्यांनी गणपती आणि मी लहानपणापासून गणपती लग्न झाल्यापासून नाही मुलांना बघून सगळ्यांना इथे येत असे. अगदी नाटकानं शिकवायचे, पार्ट्यांना पुढं बोला. शिकवायचं हे करायचं हे करायचं सगळं नाटक कायंदाचे वडील यायचे असं. सगळ्यांना शिकवायला पाठी बघणं असं झालेलं आहे ते सगळं. अजून काही मुद्दा कोणाला सुचत असेल तर विचारा. म्हणजे नाही काय आता काय अजून सुचायचं. मुद्दा नाही. आता मला बरं नाही म्हणून येत नाही तर मी इतके वर्ष येत असे. दरवर्षी यायचं, समाराधन झाली की प्रसाद घेऊन जायचं. पण आता मला हे आज मी 12 वर्षांनी इथं आले, माझा पाय दुखायला लागल्यापासून. बरं. आणि आत्ताच्या पिढीतल्या मुलांचा उत्साह वगैरे तुम्हाला बघून आजी काय हा, समाधान भयंकर झालं. हा, समाधान तर भयंकर झालं अगदी मला. आधी मांडव मुलं सगळी आता सगळी मुलं येऊन आणि अगदी सगळं करतात व्यवस्थित सगळे वागून सगळे पाचे चुलत पाचे सगळं येऊन करून पुन्हा सगळं माझं इथं सगळं व्यवस्थित चांगलं अगदी आहे. हो. सगळं हे करतात वा करून छान. मी आतले म्हणून मला सगळे मान देता येईल होय. त्यावेळी. भरतवर्षे भरतकन्ये दक्षिणावते रामक्षेत्रे राम रामाश्रमे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवांशे संधवतमाने चित्रभानु नाम संवत्सर देवतकाने शिष्यदत्तो माघे मासे शुक्लपक्षे आद्याज तृतीयांत आद्य वासरस्तु भौमवासरे आद्य दिवस नक्षत्रंचो भाद्रपदा वर्तमाने चंद्रे मकरस्थे श्री सूर्ये मिथुनस्थे देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथानि राशिस्थानानि स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे वंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम म्हणायचं आत्मनः सकल शास्त्र श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं मुद्गलगोत्रोत्पन्नः विजय शर्मा अहं म्हणायचं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थिती आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी
सिद्ध्यर्थम समस्त मंगल अवाप्त्यर्थम समस्त अभ्युदय अर्थंच सर्वारिष्ट शांत्यर्थम ते सांगतायत ते म्हणायचं. म्हणायचं समस्त समस्त ग्रामजन भक्तजन प्रतिनिधी प्रतिनिधी भूतः नाव कसं तुमचं? विजय शर्मा यजमानो अहम मम सर्वेषां सकुटुंबस्य अस्मिन् ग्रामे नगरे वसतां भक्तजनानां विपद चतुष्पदाश्च कर्म विपाकजन्य दुःख दारिद्र्य सौभाग्य ग्रहपीडा इति भयादि सकल अरिष्ट निवृत्ति पूर्वकम सकल सुख सौभाग्य क्षेम धनधान्यैः ऐश्वर्य पुत्र पौत्रादि वंशादि वृद्धि अभ्युदय संसिद्धये धर्मार्थ काम मोक्ष रूप पुरुषार्थ चतुष्टय प्राप्तये सर्वेषां शरीरे उत्पन्न उत्पत्स्य मानस्य च कफ वात पित्त त्रिदोष अन्यतम प्रकोप उद्भूत ज्वरादि विविध व्याधेः जीवत शरीर अविरोधेन समूल निवृत्ति पूर्वकम क्षिप्र आरोग्यता प्राप्त्यर्थम सर्वेषां जन्म लग्न जन्म राशेः सकाशात् अनिष्ट स्थान स्थित आदित्यादि ग्रहाणां पीडा शमनार्थम सदैव एकादश स्थानादि शुभफल प्राप्त्यर्थम शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्टि अर्थंच प्रतिवार्षिक विहितम उत्सवांग भूतलम अद्य ब्राह्मण द्वारा पूर्वकृत जप कर्मणः सांगता श्री सवितृ सूर्य नारायण देवता प्रीत्यर्थम सूर्य मंत्रैः यथा मंत्रेण यथा मिलित संभारैः द्रव्यैः सग्रहमख सौर यागाख्यम कर्म करिष्ये. महागणपती षष्टीपुण्यहावाचन मातृगापूजन श्राद्धम आचार्यवर्ण अक्षर सोडायचे हाताला लावायचा आचार्यवर्णंच गरिष्ठाचा 1 मिनिट त्याकडे पडीत मग सत्ती पुढच्या एका नारळाने विड्यावर पाणी घालून अत्र ग्रामे केदारलिंगादी समस्त ग्राम देवताभिमायित पूजी फलकांबूलम नारिकेल फलम समोर आणखीन एकावर अधिष्ठादी समस्त ग्राम देवताभिमायित पूजी फलकांबूलम नारिकेल फलम समर्पण जाखा देवी आदी 38 जाखा देवी आदी समस्त ग्राम देवताभिमायित पूजी फलकांबूलम नारिकेल फलम सर्व विठला देवी आदी समस्त ग्राम देवताभिमायित पूजी फलकांबूलम नारिकेल फलम समर्पयामि उपवासनार्थम पूजी फलकांबूलम सुवर्ण दक्षिणाम समर्पयामि 2 नारळांवर पाणी फलार्थेन इदं नारिकेल फले समर्पयामि. ओम पूर्वसः वरुणाय नमः प्रदक्षिणार्थे नमस्कारं समर्पयामि. ओम तदो आगे अवधेर्महे दक्षिणेन पाणिना स्वर्ण पूर्ण करसन्धारयतमा आशिष प्रार्थयन्ते सन्तु आय प्रमाणेन पुण्यान् दीर्घमायुरस्मृति भवन्तो ब्रुवन्तु तेनाय प्रमाणेन पुण्यान् दीर्घानागानतो पुण्याम्. ओम स्वस्ते वायुप्रवाहे सोमो स्वस्ते गुदी स्वस्तं प्रवगणो स्वस्ते आदित्यासो वन्दनात् आदित्योदयेन वसेवेत स्वस्याप्रेन्ति वस्यासो स्वस्ते वेत प्रेन्ति स्वस्ते ओम स्वस्तेन्द्रो स्वस्ते
स्वस्तनो बृहस्पतिर्ददातु
मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी ब्रह्मा विष्णु सौरुद्र समिंद्र अग्नि वायु सूर्य ब्रह्म भूर्भुव स्वरम गणादीन प्रचार्य वर्णनियुक्तम गकार पूर्वरूपमकारो मध्यम रूपम शांति रूपम इंद्रूपम नादसंधानम सहिता संधि सैषा गणेश विद्या गणपरोषि निश्चित गायत्री चंदा गणपति देवता ओम गणपति नमः करंदा युद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं भाषमंकुशधारणं रथं वरदं हस्तैः बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासुदं रक्तगन्धादुरिक्ताङ्गं रक्तपुष्पैः भक्तानुकम्पे पिल्लन्नेवं जगत्कारणमुचितम् आयुर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् ब्रह्मे विद्यायुर्नित्यं च विक्रम वर्धमो व्रातपतये नमो गणपतये प्रमदपते नमस्ते श्रीमोदरे ग्रन्थ विघ्नाशिने शिवसुताय श्रीवर्धमूर्ते नमो नमस्ते गणपतये शिष्यमवश्या ततो पुरस्तात् उत्तरतो दक्षिणात् ततो चोर्धात् ततो वदरतः सर्वतोमं बाहि बाहि समन्तात् त्वमङ्मयस्त्वञ्चिन्मया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयं त्वं प्रत्यक्षं ब्रह्मज्ञानं विज्ञानं सर्वं जगदिदं ततो यति सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयलेमिति सर्वं जगदं त्वयि प्रतिदिनं मूरापो नलुलभातं चतुर्योगदं मनत्रयाति दातुं देहत्रयाति दातुं कालत्रयाति दातुं मूलाधारसुदोषनित्यं शक्तिरात्मका वायुगुरुदेन नित्यं ब्रह्मा ब्रह्म भूर्भुवः गणादीन ब्रह्मचार्य वर्णनियुक्त तदनन्तरं सर्वरत्र हरकेन्द्र सिद्धान्तरं सर्वं गकारा पूर्वरूपमकारो मध्यरूपं स्वरशान्तिरूपं इन्द्ररूपं नादसंधानं सहिता सन्धि सैषा गणेश विद्या गणपरोषि गायत्री चन्दा गणपतिर्देवता एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं भाषमंकुशधारणं रथं वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासुदं रक्तगन्धादुरिक्ताङ्गं रक्तपुष्पैः भक्तानुकं जगत्कारणमुचितम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् ब्रह्मे विद्यायुर्नित्यं च विक्रम नमो व्रातपतये नमो गणपतये नमो ब्रह्मोदपते नमः श्रीमोदरे ग्रन्थ विघ्नाशिने शिवसुताय श्रीवर्धमूर्ते नमो नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हातः सर्वं खलुदं ब्रह्मात्मो साक्षादात्मासि नित्यमृतमस्मि सत्यमस्म्यवतममो वक्त्रमो श्रोतारमो दातरमो धातरमो अनुचरमो शिष्यमो पश्चात् ततो पुरस्तात् ततो दक्षिणात् ततो चोर्धात् वदरतः सर्वतोमं बाहि बाहि समन्तात् भूतानि होश मानानि च यायाः यक्षमान देवताः ताभ्यः मया परित्यक्तानि सोडा न मम यथा दैवतमस्तु तत्तद्देवता प्रीयन्ताम् यस्य वाक्यं सरशर्याते नोच्यते सा देवताय दक्षर्वर्णमानन्दच्छन्दः सूर्याद्यावाय देवता प्रीत्यर्थं संकल्पोक्तः वने विनियोगः अमोल चला Terima kasih.
गणपतये नमः 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 गणपतये ओम केतुं गृह्णन्नो केतवे वेशोमर्यादे समुषधीर्याय स्वाहा 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 ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम गौरी रविवाय बलिदान सत्ये बलि दिवि गाजुस्तरी अष्टावली नववली ओमे सहस्राक्षरा परमेश्वरो नमः स्वाहा ओम गौरी रविवाय बलिदान सत्ये बलि दिवि गाजुस्तरी अष्टावली नववली ओमे सहस्राक्षरा परमेश्वरो नमः स्वाहा ओम गौरी रविवाय बलिदान सत्ये बलि दिवि गाजुस्तरी अष्टावली नववली ओमे सहस्राक्षरा परमेश्वरो नमः स्वाहा ओम गौरी रविवाय बलिदान सत्ये गौरी विपदि गाजुस्तरी अष्टावली नववली ओमे सहस्राक्षरा परमेश्वरो नमः स्वाहा ओम जगन्नाथ प्रथम जायमानो शेनस्य पक्षाहरिणस्य बाहु उपस्तुत्यं मयि जातं देवं स्वाहा ओम परा ओम कुशोवाजं स्वचित्रमानुषेयने सेनावो समुद्रो ध्वरारूपे ओम विश्वेशम् आश्रयज्ञस्य सुकृतं स्वाहा ओम अग्निदूतं ऋणीमहे होतारं विश्वेशम् आश्रयज्ञस्य सुकृतं स्वाहा ओम अग्निदूतं ऋणीमहे होतारं विश्वेशम् आश्रयज्ञस्य सुकृतं स्वाहा ओम अप्सु मे सोमो स्वाहा ओम अप्सु मे सोमो ग्रवे दंड विश्वान्वेषोजा अग्नि च विश्वशम्भो मापश्वशेषजी स्वाहा ओम अप्सु मे सोमो ग्रवे दंड विश्वान्वेषोजा अग्नि च विश्वशम्भो मापश्वशेषजी स्वाहा ओम हृदय स्वाहा